जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न आहे। पहिला प्रश्न पहा, बेरियम हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर पहा, बेरियम हा मूलद्रव्य कोणत्या संज्ञाने दर्शवले जाते? तर Ba, म्हणजे आपलं उत्तर येणार बी। Ba या संज्ञाने बेरियम हे मूलद्रव्य दर्शवले जाते। आणि काही ऑप्शन पाहूया। तर पहा, इथं बी दिले आहे, ते बी काय आहे? बोरॉन आहे। बोरॉनला आपण बी ने दर्शवले जातो। आणि Br हे ब्रोमीन आहे, म्हणजे ब्रोमीनला आपण Br ने दर्शवले जातात। तर आपल्या बेरियमचं उत्तर काय येणार? Ba, म्हणजे Ba येणार। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, सोडियम हायड्रॉक्साईड कोणत्या सूत्रांनी दर्शवले जाते? तर पहा, खालील काय सूत्र दिले आहे। तर सोडियम हायड्रॉक्साईड हे कोणत्या सूत्रांनी दर्शवले जाते? तुम्ही सोडून पहा। तर पहा, आपलं उत्तर येणार ए, म्हणजे NaOH। NaOH हे सोडियम हायड्रॉक्साईडचे सूत्र आहे। त्याला आपण कास्टिक सोडा सुद्धा म्हणू शकतो। आपण साबण तयार करणे, कागद कारखाना यामध्ये सुद्धा सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर केला जातो। तर आपण सोडियम हायड्रॉक्साईडचं सूत्र काय आहे? तर NaOH हे सोडियम हायड्रॉक्साईडचे सूत्र आहे। आता बाकीचे ऑप्शन पाहूया। ZNO हे काय आहे? हे झिंक ऑक्साईड आहे। काय आहे? झिंक ऑक्साईड। आणि AgNO3 हे काय आहे? सिल्वर नायट्रेट आहे। काय आहे? सिल्वर नायट्रेट। तर सोडियम हायड्रॉक्साईडचे सूत्र काय आहे? तर NaOH आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, नायक्रोम कोणत्या घटकांनी बनलेला आहे? तर पहा, नायक्रोम काय घटक दिले आहे? तर नायक्रोम कोणत्या घटकांनी बनलेला आहे असे विचारले आहे। तर खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, आपलं उत्तर येणार बी, म्हणजे नायक्रोम हे लोह, निकेल, क्रोमिन आणि मॅंगनीज या घटकांनी नायक्रोम बनलेला आहे। तर बाकीचे ऑप्शन पाहूया। पहिला पहा, क्रोमिन, लोखंड, कार्बन आणि निकेल हे कोणते मिश्रण आहे? या घटकापासून काय बनते? तर स्टेनलेस स्टील बनते। काय बनते? स्टेनलेस स्टील। सी नंबरचं पहा, तांबे, कथील जस्त। तांबे, कथील जस्त यापासून काय बनते? तर गन मेटल बनते। काय बनते? गन मेटल। तर नायक्रोम हे कोणत्या घटकांनी बनलेलं आहे? तर लोह, निकेल, क्रोमिन आणि मॅंगनीज या घटकांनी बनलेलं आहे। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मालविका मित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? कोणी लिहिला मालविका मित्र हा ग्रंथ? खालील काही व्यक्तीचे नावे दिले आहे, तुम्ही सोडून पहा। तर मालविका मित्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर कालिदास। कोणी लिहिला? कालिदास यांनी लिहिला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पंडिता रमाबाई यांचा जन्म कोणत्या गावी झाला? तर पहा, खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे हा। पंडिता रमाबाई यांचा जन्म कोणत्या गावी झाला? तर पहा, खाली ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर पहा, पंडिता रमाबाई यांचा जन्म गंगामूळ कोणत्या गावी झाला? गंगामूळ या गावी झाला। गंगामूळ कुठे आहे? तर कर्नाटकला आहे। कुठे? कर्नाटकला। 23 एप्रिल 1858ला पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला होता। कुठे? तर गंगामूळला। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, मराठी भाषेचा शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर पहा, मराठी भाषेचे शिवाजी म्हणून कोणाला ओळखले जाते? तर विष्णुशास्त्री चिपळूणकर। कोणाला? विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे शिवाजी म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे, पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती यांच्या पदावधी प्रत्येकी ब्रॅकेट वर्ष असते। किती वर्ष असते पंचायत समितीच्या सभापती आणि सभापतीच्या? तर खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर सभापती आणि उपसभापती पंचायत समितीच्या किती वर्ष असते? तर 2.5 वर्ष असते। किती? 2.5 वर्ष। आपलं उत्तर बी येणार। पुढचा प्रश्न पहा। पुढचा प्रश्न आहे,
पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? कोण करतो पंचायत समिती पातळीवर? तर पहा खालील का ऑप्शन दिले आहे. पंचायत समिती पातळीवर प्रशासकीय नेतृत्व कोण करतो? तर गट विकास अधिकारी करतो. कोण करतो? गट विकास अधिकारी करतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, बाणकोट खाडी कोणत्या नदी ठिकाणी आहे? कोणत्या नदी ठिकाणी आहे बाणकोट खाडी? तर हे पहा, याचं उत्तर आहे सी, सावित्री. सावित्री नदीकाठी आहे. म्हणजे सावित्री नदी कुठे आहे? तर कुठे आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये. रायगड या जिल्ह्यामध्ये. बाणकोटची खाडी कुठे आहे? तर सावित्री नदीकाठी. आपण खाडी म्हटलं आहे. खाडी कशाला म्हणतात? जिथे समुद्राच्या पाणी नदीच्या आतपर्यंत प्रवेश करते. नदी आपल्या प्रवाहादरम्यान समुद्राला ज्या ठिकाणी जाऊन मिळते त्या ठिकाणी नदीचे पाणी समुद्रात जाऊन मिळते, परंतु त्याचबरोबर समुद्राचे पाणी नदीच्या मुखात आतपर्यंत शिरते. त्याला आपण खाडी असे म्हणतो. तर पहा, बाणकोटची खाडी कुठे आहे? तर हे सावित्री नदीच्या जवळ आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, गोदावरी व भीमा नदीची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी होतात? तर पहा, गोदावरी व भीमा नदीची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी होतात? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, आपलं उत्तर येणार बी, हरिश्चंद्र बालाघाट. गोदावरी व भीमा नदीची खोरी हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे वेगळी होतात. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, लिंगमाळा धबधबा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जिल्हा विचारला आहे. लिंगमाळा धबधबा तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा. महाबळेश्वर या ठिकाणी. कोणत्या दरीमध्ये येतो? तर वेना नदीच्या दरीमध्ये लिंगमाळा धबधबा. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, नल दमयंती स्वयंवर व्याख्यान हा काव्य संग्रह कोणी लिहिला? कोणी लिहिला नल दमयंती स्वयंवर व्याख्यान? तर खालील काही व्यक्तीची नावे दिली आहे, तुम्ही सोडून पहा. नल दमयंती स्वयंवर व्याख्यान काव्यसंग्रह कोणी लिहिला? तर हे रघुनाथ पंडित. कोणी? रघुनाथ पंडित यांनी लिहिला. कोणी लिहिला? रघुनाथ पंडित यांनी. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात केली आहे? तर कोणत्या कलमामध्ये केली आहे? खालील ऑप्शन दिले आहे. तर आपले उत्तर येणार बी, कलम 324 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न आवडत असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून द्या आणि लाईक सुद्धा करून द्या. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमिती काय म्हणताय? उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते असे विचारले. तर पहा, खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर कोण होते? तर पहा, याचं उत्तर आहे JB कृपलानी, म्हणजे जीवतराम भगवंतदास कृपलानी हे होते. आपलं उत्तर आहे ना डी. संविधान सभेच्या मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? JB कृपलानी. तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून कोणाला संबोधले जात असे? पहा, तेल्या तांबोळ्याचे पुढारी असे म्हणून कोणाला संबोधले जात असे? खालील काही व्यक्ती दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळकांना तेल्या तांबोळ्याचे पुढारी म्हणून संबोधले जात असे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सोमवंशीय मित्र या पत्राचे संपादक म्हणजे वृत्तपत्राचे, इथं पत्र झालं आहे, वृत्तपत्राचे संपादक कोणी केले? तर कोणी केले? सोमवंशीय मित्र या वृत्तपत्राचे संपादन कोणी केले? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर याचं उत्तर आहे शिवराम जानबा कांबळे. कोणी केले? शिवराम जानबा कांबळे यांनी सोमवंशीय मित्र या वृत्तपत्राचे संपादन केले होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे,
जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? तर पहा, जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशात स्थापन करण्यात आली? तर पहा, खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे स्वीडन. जगातील पहिली मध्यवर्ती बँक कोणत्या देशामध्ये स्थापन करण्यात आली होती? तर स्वीडन या देशामध्ये स्थापन करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खूप सोपा प्रश्न आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? खालील ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे 1 एप्रिल 1935ला. कधी? 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सहकाराचा किंवा सहकारी संस्थाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर पहा, सहकारी संस्थाचे जनक कोणाला म्हटले जाते? खालील का ऑप्शन दिले आहे. तर कोणाला म्हटले जाते? आपलं उत्तर येणार सी, रॉबर्ट ओवेन. सहकारी किंवा सहकारी संस्थाचे जनक रॉबर्ट ओवेन यांना म्हटले जाते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, 1951 मध्ये RBIने ब्रॅकेट याच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समितीची स्थापना केली. तर पहा, RBIने कोणाच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समितीची स्थापना केली? खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर पहा, याचं उत्तर येणार आहे AD गोरेवाला. 1951 मध्ये RBIने AD गोरेवालाच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पत पाहणी समितीची स्थापना केली होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर पहा, भारतात नोटा छापण्याचा अधिकार सर्वप्रथम कोणत्या बँकेला देण्यात आला होता? तर बँक ऑफ बंगालला. कोणाला? बँक ऑफ बंगालला सर्वप्रथम नोटा छापण्याचा अधिकार देण्यात आला होता. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, सत्य, शोक आणि ज्ञान हे ब्रीद कोणत्या वृत्तपत्राचे आहे? तर पहा, खाली काय वृत्तपत्र दिले आहे. तर आपल्याला काय विचारलं? ब्रीद वाक्य. सत्य, शोक आणि ज्ञान हे ब्रीद वाक्य कोणत्या वृत्तपत्राचे आहे? तर पहा, खालील का ऑप्शन दिले आहे. तर पहा, याचं उत्तर आहे सी, ज्ञानप्रकाश. ज्ञानप्रकाश या वृत्तपत्राचे जे ब्रीद होते सत्य, शोक आणि ज्ञान होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे, कास पठार कोणत्या, म्हणजे महाराष्ट्राच्या, इथं हे झालं कास पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? इथं डबल कोणत्या झालं? कास पठार. आपला प्रश्न काय आहे? कास पठार महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? जिल्हा विचारला आहे. कास पठार कुठे आहे? खूप सोपा प्रश्न आहे. तर कास पठार हे सातारा जिल्ह्यामध्ये आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा आणि शेवटचा प्रश्न आहे हा, इट्याडोह धरण कोणत्या नदीवर आहे? पहा, इट्याडोह धरण कोणत्या नदीवर आहे? तर खूप सोपा प्रश्न आहे. आणि कोणत्या नदीवर आहे? हे गाढवी नदी. आपले उत्तर येणार डी, इट्याडोह धरण हे गाढवी नदीवर बांधण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.